हाय. मी ना आता सकाळी मटकी भिजत घातली होती आणि छोले भिजत घातली होती. तर मीनी काय केलं ना आत्ता म्हणजे छोले बनवले सकाळपुरती, पण ते होऊन जाईल मला टिफिनला छोले. तर मी मूग पण भिजत घातली होती. ते बघा दिसत असेल, थोडा लांब करते म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा. तर आता ह्याला ना मी बांधून घेते आणि ह्याची ना थोडी थोडी मोड निघते ना, ती लय भारी लागते खायला. तर भाकरी बरोबर बोला, चपाती बरोबर लय भारी लागते. तर आम्हाला आवडतं हे. तर त्याच्यामुळे आता हे एवढं भिजत घातले. ह्याला थोडे सुके आणि थोडेसे असं रसा करतात ना, चुरून खातात भाकरी, तसं करणार आहे. तर ह्याला बांधून घेते तुमच्या समोरच. तर आणि मी ना तेल बनवले डोक्यावर लावायचं, तर तेही तुम्हाला दाखवते. तेही चाळून घेणार आहे. आणि हा चपातीचा कपडा आहे माझ्याकडे. ह्या चपातीच्या कपडेमध्ये हे करणार आहे मी. तिथेच करते. हरे कृष्ण मंदिरमध्ये गेली होती, जगन्नाथ मंदिरला. आज मोक्ष एकादशी होती ना, त्याच्यामुळे आम्ही सगळे गेलो होतो. त्याच्यामुळे असं दिसतंय. हे बांधून घेते. मी याला पाणी भिजत घातली होती. त्याच्यानंतर थोडं पाणी ना खालून म्हणजे हे डाळीमध्ये ना जेवढं पण पाणी राहील ना तेवढं हे होईल म्हणून ह्याच्यामध्ये ठेवलं. ह्याच्यामध्ये हे केली होती. 8 तास झालं सगळं काम होऊस तर पूर्ण पाणी हे झालं होतं ह्याचा. आणि ह्याला ना मी फ्रीजमध्ये नाही, असं ह्याच्या कुकरची खाली ठेवते म्हणजे मोड येईल. टाईट झालंय, कुठेही दिला नाही. असं किचन मध्ये उठली झाली छान पिला. आणि असं ठेवते तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये मी डोक्याला तेल बनवले केस वाढायला, का म्हणजे माझे छोटे छोटे केस आहे, तुम्हाला दिसत असेल. तर मी ह्याच्यात ॲलोवेरा, मेथी आणि ते काळे तीळ असतात ना, तीळ हनुमानाला जे आपण हे करतात ते तीळ, आणि काय घातले, रोज घातले, आणि ॲलोवेरा तर घातलेच आहे, कांदे घातले, कढीपत्ता घातले भरपूर, आणि एवढंच घातले. आठवण येत नाही अजून काय. तुम्ही एक काय, हां लॉंग घातले एवढंच. कढीपत्ता, लॉंग, मेथी, काळी तीळ आणि ॲलोवेरा आणि रोज, हे 6 वस्तू घातले. मी तेल बनवले. मी हे सकाळीच बनवले होते. तर मी आता चाळून घेते, म्हणजे ते थंड झालं ना आणि थोडे टाईम ठेवले ना तर त्याचं जे पूर्ण हे असतं ना सगळं म्हणजे आतमधलं सगळं शोषण करतो ना, काय बोलतात ते तेलामध्ये, तर तसं होतं. तर त्याच्यामुळे मी चाळली नव्हती, तर आता चाळते. हाय हॅलो, कसे आहात सगळे बरंच असेल. मी पण बरी. माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे सोनी. आणि इथे मी ना तेल हे करत होती. मटकीचं पूर्ण झालं होता, सकाळी भिजत घातली होती, तर ते पूर्ण बांधून वगैरे ठेवली होती, का म्हणजे दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळी भाजी बनवायची होती त्याची. तर म्हणजे पूर्ण दिवस आणि रात्रभर ते चांगलं मोड निघते. आणि इथे ना मी तेल चाळत होती, का म्हणजे ना तेल मी बनवले होते डोक्यासाठी, केस वाढायसाठी. तुम्हाला दिसतच असेल माझे केस लय छोटे छोटे. माझं तर असं हेअरफॉल्स वगैरे काय होत नाही, पण माझे केस वाढायसाठी मी तेल बनवले. आणि मला असं वाटलं की चला एकदा तरी बनवून घेऊया.
तर मी बनवून घेतली पूर्ण. लय भरपूर तेल होता पण एवढंच तेल निघाला. भरपूर घातले होते का म्हणजे शिजायला पाहिजे ना ते तेलामध्ये, सगळं इन्ग्रेडियंट्स जे बोलतात ते शिजायला पाहिजे ना. तर इथेच ते पिळून काढत होती आणि त्याच्यामध्ये मी भरपूर वस्तू घातले आणि चांगलं घातले. आणि खाली मला फक्त खाली त्याच्यामध्ये घालायला रोजमेरी नव्हता, बाकी सगळं होता. तर मी बोलली की रोजमेरीला स्टिक करूया, नंतरला कधीतरी बघूया घालूया. तर ते मी काढली आणि एवढं चांगला तेल आहे ना, मी खरोखर बोलते. शॅम्पू लावून ना माझे केस एवढं मऊ नाही झाले होते, तेवढं मी हे तेल लावून आम्ही दोघं, माझी पोरगी आणि मी दोघं आम्ही लावून घेतले आणि एवढं स्मूथ केस झाले ना. मी खरोखर ते तेलाला ना मी डोक्यावर ना 2 दिवस ठेवले होते आणि तिसरे दिवस जेव्हा धुतले ना आम्ही केस, तर एवढं मस्त रिझल्ट आला आहे ना त्याचा, खरोखर काय बोलू. कंडिशन लावतात ना त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आला आणि लय भारी आहे केस. म्हणजे वाढायला तर हळूहळू वाढणार, एवढं तर काय एकदम नाही वाढणार आहे, तुम्हाला दिसणारच आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळं पूर्ण आलंय. आता हे लावून घेते थोडासा आणि डब्यात काढून घेते. बाय. आमच्याकडे नक्की खातात, नक्की हे करतात आणि ही तेच चालत होता की भाजी अजून काय बनवायची. मोड तर काढली होती मी, पण त्याच्यामुळे असं वाटलं की मला नाही आता म्हणजे दुसरी काय भाजी बनवूया. तर भाजी होती माझ्याकडे, जेव्हा रात्री छोलेची भाजी बनवली होती ती भरपूर भाजी होती माझ्याकडे. तर बोलले ते घेऊन जातात, असं काही नाही आहे की तेच भाजी नवीनच भाजी बनवायला पाहिजे. तर मी तेच गरम करून देणार होती त्यांना आणि ते ना आता सध्यापुरती 2च चपाती केली चायबरोबर खायला. आणि तर मला लय टाईम होता म्हणजे करायसाठी, तर वेळ होता अजून भरपूर टाईम होता टिफिनला. तर मी बोलले नंतरला करते टिफिनचा चपाती, पहिले चाय आपलं खाण्यापुरती 2 चपाती करून घे. इथे मी चाय वगैरे सगळं चाळून घेतली आणि आम्ही भरपूर चांगलं मस्तपैकी चाय पिले. तुम्हाला जर बरं वाटत असेल माझा व्हिडिओ तर नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा, नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथेच एंड करते व्हिडिओचा. चला बाय.